Good morning, all of you. Today we have to discuss about method overloading in CH. So first of all, what is method overloading? Method overloading means two or more methods with same name but different parameters or arguments is known as method overloading. What is method overloading? Two or more method with सेम नेम म्हणजे काय असणार आहे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेथड्स काय असणार आहे त्यांचं नेम काय असणार आहे सेम असणार आहे आणि बट काय असतील पॅरामीटर्स काय असतील डिफरंट असतील मीन्स मेथड ओव्हरलोडिंग. So what is the advantage of method overloading? So we don't need to use different names for same action, which is the advantage of method overloading. Then we can perform method overloading in CH by using two ways. First one is by changing the number of arguments or parameters, and second one is by changing the type of the arguments. So first we check method overloading by changing number of arguments. By changing number of arguments, so you have to check one program. Okay, so okay, first we have to create one class. Class name is cal, and inside this class we have to define one method. Name of the method is add. How to define it is public static int add. आता इथे काय घेतलंय इंट घेतलंय, सो काय होणार आहे रिटर्न. आता इंटिजर व्हेरिएबल काय होणार आहे सॉरी व्हॅल्यू काय होणार आहे रिटर्न होणार आहे. सो दॅट्स वाय ते काय घेतलंय INT इंट. देन ॲड पॅरामीटर्स घेतले टू पॅरामीटर्स INT A, INT B म्हणजे A अँड B टू पॅरामीटर्स घेतले. म्हणजे ह्याला काय ॲड मेथडला काय होईल टू व्हॅल्यू काय होतील पास होतील. आणि खाली काय केलं रिटर्न A प्लस बी म्हणजे दोघांची ॲडिशन केली. म्हणजे रिटर्न काय होणार आहे A प्लस बी ची ॲडिशन होऊन इंटिजर व्हॅल्यू काय होईल रिटर्न होईल. देन अगेन सेम ॲज अजून एक खाली काय मेथड घेतली पब्लिक स्टॅटिक इंट ॲड मेथड घेतले आणि इथे पॅरामीटर्स किती घेतले 3 इंटिजर A B अँड C. अँड काय केलं आहे रिटर्न A प्लस बी प्लस सी म्हणजे A प्लस बी प्लस सीची ॲडिशन करून काय रिटर्न काय होणार इंटिजर व्हॅल्यू रिटर्न होणार जी काय असेल ती. सो व्हॉट इज आपण काय बघत होतो मेथड ओव्हरलोडिंग. मेथड ओव्हरलोडिंग मीन्स काय सेम मेथड नेम बट डिफरंट आर्ग्युमेंट्स और पॅरामीटर. आता इथे बघा सेम मेथड आहे ॲड आणि फक्त पॅरामीटर्स काय येते इंटिजर A B दोन पॅरामीटर्स आहे इथे किती आहेत A B C तीन पॅरामीटर्स. सो दिस इज कॉल्ड ॲज मेथड ओव्हरलोडिंग. आता इथे मेथड आपण क्रिएट केलं आहे. आता आपल्याला काय करावे लागतील याचे ऑब्जेक्ट क्रिएट करून मेथड कॉल करावी लागेल. सो त्यासाठी मी एक क्लास घेतला आहे टेस्ट मेंबर ओव्हरलोडिंग. टेस्ट मेंबर ओव्हरलोडिंगमध्ये मेन मेथडमध्ये आता काय करणार कॉल करणार कुठच्या मेथड्स ॲड दोन्ही. आता दोघांना व्हॅल्यू काय आहेत एकाला 2 पॅरामीटर्स आहे आणि एका मेथडला काय 3 पॅरामीटर्स. सो मी डिरेक्टली काय करतो व्हॅल्यू पास करतो कॅल डॉट ॲड आणि कॅल डॉट ॲड आणि त्याला व्हॅल्यू काय पास केला आहे 1223 म्हणजे कुठची मेथड कॉल होईल इथे फर्स्ट मेथड A अँड B. त्याला पॅरामीटर पास होतील Aची व्हॅल्यू काय असेल 12 अँड Bची व्हॅल्यू काय असेल 23. 12 आणि 23ची ॲडिशन होईल अँड रिटर्न का होईल इंटिजर व्हॅल्यू रिटर्न होईल 12 प्लस 23 किती जेवढी असेल त्याची ॲडिशन काय होईल रिटर्न होईल अँड काय होईल इथे प्रिंट होईल. कन्सोल डॉट राईट लाईनने काय होईल डिरेक्टली त्याची जी काय ॲडिशन असेल ती प्रिंट होईल. देन सेकंड लाईनला काय केलं आहे कॅल डॉट ॲड त्याला व्हॅल्यू काय पास केलं आहे 3 व्हॅल्यू म्हणजे कुठची मेथड कॉल होणार दिस मेथड.
त्याला 12, 23 अँड 25 व्हॅल्यू पास होतील. 12, 23 सीची व्हॅल्यू 25 आणि ॲडिशन होईल ए प्लस बी प्लस सीचं आणि रिटर्न काय होईल, इंटिजर व्हॅल्यू रिटर्न होईल. रिटर्न आल्यानंतर इथे काय होईल, पुन्हा त्याची ॲडिशन जी काय असेल ती इथे कन्सोल डॉट राईट लाईनने काय होईल, प्रिंट होईल. सो फायनल आउटपुट काय असेल, 35 अँड 60. So this is method overloading, and this is the example of changing number of arguments or parameters. So what is method overloading? Method overloading means same method name but different parameters. Okay, so next we have to check method overloading by changing data type arguments. आता काय चेक करायचं आपल्याला की डेटा टाईप चेंज करून मेथड ओव्हरलोडिंग कसं होतं ते चेक करायचं. ओके, सो बघा इथे सेम ॲज क्लास घेतला आहे, कॅल नावाचा क्लास घेतला आहे. इनसाइड क्लास ॲड मेथड डिफाईन केली आहे. पब्लिक स्टॅटिक इंट ॲड म्हणजे रिटर्न व्हॅल्यू होणार आहे ॲड, अँड 2 पॅरामीटर्स घेतले, इंटिजर ए इंटिजर बी, अँड रिटर्न काय केलं आहे ए प्लस बी म्हणजे ॲडिशन काय केली त्याची रिटर्न केली. ओके, हा एक क्लास झाला, सॉरी मेथड झाली. आता सेम ॲज अजून एक मेथड घेतली, पब्लिक स्टॅटिक फ्लोट ॲड फ्लोट ए फ्लोट बी. म्हणजे काय केलं, ॲड मेथड घेतली, सेम मेथड नेम आहे बट पॅरामीटर्स काय आहेत, आर्ग्युमेंट्स डिफरंट टाईप्स आहेत. इथे इंटिजर होते, इथे काय फ्लोट, फ्लोट ए फ्लोट बी. आता फ्लोटची ॲडिशन केली तर काय रिटर्न होणार, ऑब्विसली फ्लोट होणार व्हॅल्यू रिटर्न. सो त्यामुळे इथे काय घेतलं, रिटर्न टाईप फ्लोट घेतला आहे. देन आणि खाली काय केलं, रिटर्न ए प्लस बी. आता आपल्याला या मेथड्स काय करावे लागतील, कॉल करावे लागतील. मग अशा एक्झाम्पलप्रमाणे त्यासाठी एक काय घेतलं आहे, क्लास टेस्ट मेंबर ओव्हरलोडिंग. देन मेन मेथडमध्ये काय घेतलं आहे, कॉल केला आहे क्लास इथे कॅल डॉट ॲड 1223. तर 1223 काय आहेत, इंटिजर व्हॅल्यू आहे. सो इंटिजर व्हॅल्यू आहे, सो काय होईल, कॉल दिस मेथड कॉल होईल. इंटिजर व्हॅल्यू एची ए अँड बी काय होतील, पास होतील याला 1223, अँड त्याची जी काय ॲडिशन होईल ते ॲडिशन परफॉर्म होईल ए प्लस बीची, अँड रिटर्न काय करेल, तो इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करेल. अँड इंटिजर व्हॅल्यू रिटर्न केल्यानंतर कन्सोल डॉट राईट लाईनने काय होईल, त्याची ॲडिशन इथे प्रिंट होईल. देन सेकंड लाईनला बघा काय चेक, कॅल डॉट ॲड 12.4 एफ अँड 12.3 एफ म्हणजे फ्लोट व्हॅल्यू पास केलं. फ्लोट व्हॅल्यू पास केल्यावर मग कुठे येईल तो, दिस फ्लोट ए फ्लोट बी. ए आणि बी मध्ये काय होईल, फ्लोट व्हॅल्यू पास होतील पॅरामीटर्स, अँड काय होईल, ॲडिशन परफॉर्म होईल ए प्लस बीची, अँड रिटर्न काय करेल, फ्लोट व्हॅल्यू रिटर्न करेल. अँड फ्लोट व्हॅल्यू रिटर्न होऊन कुठे येईल, पुन्हा इथे, अँड ती व्हॅल्यू काय होईल, प्रिंट होईल युझिंग कन्सोल डॉट राईट लाईन. अँड सो फायनल आउटपुट इज 35 अँड 33.7 असेल. ओके, so this is method overloading, means same method name but different parameters. आणि आपण बघितलं की मेथड ओव्हरलोडिंग 2 वेजने परफॉर्म करू शकतो, बाय चेंजिंग नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स, मीन्स चेंज काय करू शकतो, नंबर ऑफ पॅरामीटर्स चेंज करू शकतो. अँड सेकंड वन इज बाय चेंजिंग डेटा टाईप ऑफ आर्ग्युमेंट्स, मीन्स सेम मेथड नेम बट काय असणार आहे, डिफरंट टाईप ऑफ arguments. Okay, so this is method overloading. So next is method overriding. So what is method overriding? Method overriding means derived class defines the same method, and base class also define same method. So this is called as method overloading. So what is method overloading? Derived and both base class define same method name is known as method overriding. And how to perform method overriding? We can use virtual keyword with base class method and override keyword
विथ डिराइव्ड क्लास मेथड. म्हणजे कसं का मेथड ओव्हररायडिंग आपण करणार आहोत, तर व्हर्च्युअल कीवर्ड यूज करायचा आहे. सी एचमध्ये काय व्हर्च्युअल कीवर्ड यूज करायचा आहे इन बेस क्लास, अँड ओव्हरराईड कीवर्ड यूज करायचा आहे इन डिराइव्ड क्लास. सो एक एक्झाम्पल आपण बघूया. ओके, सो इथे क्लास घेतला एक एनिमल. एनिमल क्लासमध्ये वन मेथड घेतली आहे इट. ओके, सो इट मेथड, देन हा काय झाला बेस क्लास एनिमल. देन डिराइव्ड क्लास घेतला डॉग आणि तो इनहेरिट केलाय आणि त्याच्यामध्ये पण काय घेतली एक मेथड इट मेथड घेतली. म्हणजे आता काय सेम मेथड नेम आहे. ओके, so what is method overriding? In both derived and base class contains same method, is called as method overriding. आता how to मेथड ओव्हररायडिंग आपण कशी करायची, तसं बेस क्लासमध्ये काय यूज करायचं आहे व्हर्च्युअल कीवर्ड, अँड डिराइव्ड क्लासमध्ये काय यूज करायचं आहे ओव्हरराईड कीवर्ड. सो इन सी हॅश आता बघूया. फर्स्ट दिस इज बेस क्लास. आता बेस क्लासमध्ये यूज केलं आहे बघा पब्लिक व्हर्च्युअल व्हॉइड इट. व्हर्च्युअल कीवर्ड यूज केला आहे मेथड ओव्हररायडिंग अचीव करण्यासाठी. कन्सोल डॉट राईट लाईन प्रिंट काय केलं आहे ईटी स्टेटमेंट प्रिंट केलं आहे ईटी. आता आपल्याला हे सेम मेथड डिराइव्ड क्लासमध्ये यूज करायचे. सो आपल्याला काय करावं लागेल ओव्हरराईड करावे लागेल. सो इथे डिराइव्ड क्लासमध्ये पब्लिक ओव्हरराईड व्हॉइड इट कशी ओव्हरराईड केली पब्लिक ओव्हरराईड व्हॉइड इट अँड प्रिंट काय केलं त्याच्यामध्ये स्टेटमेंट इटिंग ब्रेड. कन्सोल डॉट राईट लाईनने प्रिंट काय केलं इटिंग ब्रेड. देन क्लोज द क्लास. देन आता आपण काय करायचं ऑब्जेक्ट क्रिएट करून मेथड कॉल करायची. सो एक क्लास क्रिएट केला टेस्ट ओव्हररायडिंग सेपरेट. देन इनसाइड मेन मेथड डॉग डी इज इक्वल टू न्यू डॉग ऑब्जेक्ट क्रिएट केला अँड डी डॉट काय केलं कॉल केलं इट मेथड कॉल केलं. आता डिराइव्ड क्लासशी आपण काय केले इट मेथड कॉल केले. सो कॉल काय होईल डिराइव्ड क्लासची मेथड कॉल होईल अँड प्रिंट काय होईल इटिंग ब्रेड. जर पॅरामीटर्स असले असते त्याला ज्याप्रमाणे आपण पॅरामीटर्स पाठवले त्याला पॅरामीटर पास केले असते त्याप्रमाणे ती मेथड कॉल झाली असती. ओके, जर सपोज ती बेस क्लासमध्ये असली असती तर बेस क्लासचे पॅरामीटर्स त्याला मॅच होऊन काय झालं असतं ती मेथड कॉल झाली असती. सो दिस इज मेथड ओव्हररायडिंग means same method in both derived and base class. How to achieve method overriding using virtual keyword in base class and using override keyword in derived class. Thank you.